अरे भाऊ खादोडे साहेब, तुम्ही आम्हाला नका सांगू ना कोणाची चौकशी कशी करावी लागते आणि काय करावं लागते. तुम्ही आम्हाला सांगता का? नाही तर तुम्ही इथे येऊन बसा. हो, आम्ही राजीनामे देतो आणि घरी जातो. बोलून राहिले राजा फालतूच्या अर्ध्या गोष्टी खोटे निघाल्या तुमच्या. मग कितीतरी आता लोकांच्या मी कागदपत्र आहे ते सर्व चेक केले, सगळं व्यवस्थित आहे. राहिलेले चौघ आहे त्याच्याही तपासणी होणार आहे, आता त्याचाच नंबर आहे. म्हणता की असं आहे तसं आहे तसं आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, निकाल लागणार आहे. जर गबाळ 100% सापडलं असेल तर ते आम्ही कसंही करून उकरून काढणार आहोत. झालं, आता तुम्ही फोन लावू नका. तुम्हाला सगळं माहिती उद्या पेपरला समजा ना. ठीक आहे, ठेवा आता फोन. सांगा, हे गेलेच नाही का अजून? अरे जा ना दादा, तुम्ही इथं कशाला थांबले? आता झालं ना तुमची चौकशी, झाली नील झालं ना तुमचं. काही विषय नाही, पुढचे पहा तुम्ही. ते दोन कोण आहेत आमच्या माणसाला सांगून द्या, त्यांना लवकर पुकारा करा बरं. कोण आहेत तर जा लवकर बाहेर. हो हो बरोबर साहेब. हो, आम्हाला वाटलं बा काही राहिलं शिवलं असेल तर म्हणलं म्हणून थांबलो होतो. हो, चाललो. साहेब मी काय म्हणतो, हो आता जेवण करून घ्या ना. आता 2 वाजून राहिले. हो असं वाटलं बा जेवण करून घ्या आणि नंतर मग आपलं राहिलेले अजून तपासणी करून घ्या. हो असं मला वाटते बा. आता डबा आणला, आता गरम गरम आहे म्हणून म्हटलं. असं करू, जेवण करून घेऊ साहेब. हो, चांगलं कळावून भूक लागलं ना. बरं ठीक आहे मग. आता हो, आता आपण असं करू, राहिलेले बाकीचे जे 4 जण आहे त्याची तपासणी आपण जेवणानंतर करू. तर तुम्ही 2 जण बाहेर जाऊन सांगून द्या तुमच्या माणसाला, ते 2 पुढचे जे लोक आहे जेवणानंतर या म्हणा. सध्या येऊ नका, थांबा म्हणा बाहेरच. बाहेर कायले याचे साहेब ना, अजून ते मटावर बसून आहेत तिकडे. हो हो बरं. हो ठीक आहे, सांगतो मी त्याला जेवण होईपर्यंत थांबावून ना. हो चला, येतो मग. साहेब जा म्हणलं, जेवायला बोलावून राहिले म्हणलं तुम्हाला. हो, आवाज द्या म्हणे, आम्हाला टच करा म्हणते यायले. हो, आता जेवण केल्यानंतर राहिलेले चौघा राहिले तपासणीला पाठवून द्या म्हणे, असं त्याने आम्हाला निरोप दिला. हो, तर आतमध्ये जा म्हणलं, जेवण करून घ्या. हो, तोपर्यंत आमच्या माणसं येऊन जाते मग. ठीक आहे, येऊ मग. या मग, तुम्ही करा जेवण करा आता. हो काशीनाथ भाऊ, हो जमलं का म्हणला? निपटलं तुमचं? काय म्हणे मग? अरे काय सांगता राजा, पहिले तर असं वाटे की बस झाला, आता विकेट पडले आमच्या 2. मग आमच्या पडल्या की तुम्ही गेले समजा. मग मॅच सरलो ना आपण. तर म्हणलं कसं आम्हाला म्हणजे जेसीबी कशी आली यायले म्हणे. हो, झुंबर भाऊले का जेसीबी इतकं दाजवलं का म्हणे, इतकं जमीन आहे मला म्हणे, 1.5 एकर जमिनीचा 7 दाखवून राहिला आणि ट्रॅक्टर घेतं. असं कसं काय? तर मग म्हणलं कायच करा आता. अरे म्हणलं आमच्या नावानं नाही साहेब, ते कागद तर पहा. शेवटी पाहिलं सासरेबाच्या नावानं आहे. हो, ते तर बरं केलं त्यानं, सासरेबाला हजर नाही करायला लावलं. हो, नाही तर आले ते घरावर कुठे त्याची तर नाही 4 एकर जमीन. म्हणलं मी आता म्हणलं होते आता आपला काहीतरी आपला कार्यक्रम होणार आहे. हो, पण आम्ही तर वाचलो म्हणलं. हो, आता हे विषय आपल्यापर्यंत आता क्लिअर झाला. आम्ही तो कमाल साहेब नाही का, आधीच म्हणजे तुम्हाला जेसीबी कुठून घेतली काय घेतली म्हणजे काहीतरी कानं भरायला यायची नाही का कोणातरी. अरे कोण म्हणजे खादोळे कानं भरून आला द्यायचे. मग तक्रार तर केलीच केली. पण अजून लक्ष ठेवून नाही दे. हो, फोन आला तर ना आमच्या वेळेस. म्हणे काय चौकशी करू राहिले, कसे करू राहिले तुम्ही? हो, हे साहेब बिफरले त्याच्यावर काही नाही म्हणे, या गावात ओके आहे म्हणे. नाही म्हणे, तुम्ही शिवलाल टोगडी चौकशी केली का, बबनराजी केली का, ते सीताराम पवार हेच तर खास नग आहेत म्हणे त्यातले. नाही करतो म्हणे आता साहेब म्हणे, त्याची बी करतो म्हणे. आणि ते बी सांगितलं ते मंदिराचं 1.5 कोटी मंदिर कसं काय बांधून राहिले म्हणे, ते इतका पैसा कसा काय म्हणे त्या गावाला. लवकरात लवकर कारवाई करा म्हणे काय आहे. हे साहेब म्हणे तू काही शानपणा शिकू नको म्हणे, मी करू राहिलो म्हणे काय आहे. हो, झालं म्हणलं, तेल टाकलं त्यांना आता. हो, आता पुढे काय होते ना, आपले माणसं अजून हजर नाही. कसं करायचं आता? पाहिजे आरामानं बोलणं कशा, जास्त जोरात नको बोला, ऐकू जात अजून सगळं घोराचं. म्हणून आरामानं बोला. अरे तिकडे गेल्याने जेवण करायला ते, त्याची नका काळजी करू. पण याचं कसं करायचं आता, या चौघायचं ते पहा ना तुम्ही. हो ना, मग आम्ही आता काळजीत नाही का रे म्हणू काय कुठपर्यंत आहे बाबा. आलो करून राहिले काही येते ते. हो, कुठं आहे कुठं ते अजून आज इतका उशीर करून लागू राहिला द्यायला. आणि शिवल्या हे तर आता फोनही नाही उचलून राहिला. ती मंगा लावून पाहायला मी आता आहे का नाही, येतात का नाही ते. ना आपण फोन लावला तर बाबा म्हणजे आलोच करून राहिले, तर अजून काही असं म्हणजे फाट्या लोक काही पोहोचले नाही. तर खरं बोलायलाच पुरते नाही का. हो, नाही तर आपल्या अंगवट्याची ते जर चौघ नाही आले तर. हे बा मी काय म्हणतो शांताराम भाऊ, मला माहित आहे ते कुठं आहेत. ते 4 जण मटावर आहेत म्हटलं. हो, आलेले आहे ते आपलीच वाट पाहू राहिले, काही काय जायचं नाही जायचं. हो, म्हणजे ते म्हणजे दोन्ही तबल्या राट ठेवून आहेत. म्हणजे तिथं थांबेला तर तालतोल पासाठी नाही का. अरे बाबा म्हणा, तुमच्यासाठी आम्हाला घालता आणतं. हो ना, फालतू शेक याचा नाही यायले. हो, थांबा आता त्याला फोन लावतो बोलावून घेतो. काय शिवलाल म्हणलं, कुठं बसता आता इथं मठावर आपण. हो, बाकी झोपले का मस्त लागली पण इथं नाही रे. हो, असं वाटे की बा मस्त आहे आता. हो, काय 2 वाजले वाटते नाही. हो, काही फोन गिन नाही आला का यायचा? काय झालं काय नाही काही सांगायला नाही पता तुया. काही झालं का म्हणलं, आला का फोन गिन काही? कोण उचलते हो, शांताराम भाऊ 2-3 फोन येऊन गेले तर मग तुमचाही फोन वाजला होता पण आम्ही उचलले नाही. हो, आता आम्ही काशाला सांगितलेलं आहे, जर वातावरण बिघडलेलं असलं तर म्हटलं आम्हाला तू फोन करायचाच नाही अजिबात. जर समजा वातावरण चांगलं आहे बा, हो ढगाळ वातावरण नाही काही नाही या बा, तेव्हाच आम्हाला फोन कर. हो, म्हणजे कसं आहे आम्ही चौघं इथं म्हणून मी त्याला सांगितलेलं आहे. हो, लयच अंगावर येत असलं बा तर बोला, नाही तर मग जर समजा काही घरावर गोटी येत असेल तर आम्ही पाहतो मग. असं आपला त्याला निरोप आहे.
बाकी मानला का राजा तुम्हाला खरंच म्हणलं बा जिगरी दोस्त नाही पण तिघा चालेल का नाही का ना जीव गेला तर का कोणाचं नाव सांगत ना तुम्ही ना पहिल्यापासून आहे ना आता काय माहिती नाही का पाबर ते तुम्हाला बरोबर माहिती देऊ राहिला आमचं तर फाटक्यात पाय बरोबर कोणी काही सांगतही नाही ना पाबर तुमचा याला म्हणजे दोस्त ना का नाही का म्हणजे आनंदातही सोबत दुःखातही सोबत बरोबर आहे बा पाहू आता काय होते मग कोणाला म्हणा शिवलालजी पा काय काय वातावरण आहे म्हणते का बिघडलं का काय पा भाषणातच फोन नाही म्हटलं जरा कसं आहे पद्धतशीर काम दिसून राहिलं आता सुटले वाटते बाकीचे आपणच राहायला वाटते आता थांबा आता काय म्हणते पाहू द्या. हॅलो शिवलाल भाऊ काशीनाथ बोलतो म्हणलं बोला शांताराम भाऊ संग बोला म्हटलं वातावरण चांगलं आहे म्हणलं बोला बोला घ्या शांताराम भाऊ बोला म्हणलं आता हॅलो का बे शिवले आले का नालाय का फोनही उचलत नाही बे याचा एका बेलमध्ये उचलला होता बेल का नालाय का येणं लवकर इथं तुम्ही चौघं तिथे का काय तिथं काय पार्टी करू राहिले का लवकर या इथं फालतू शेक आला तुमच्याकडे द्यायचा मग काय तर तुमची कसून चौकशी होणार आहे बरं पाहिजे खादोड्यानं तेल टाकलं म्हणजे चांगलं तुम्हाला बा इतका माल घेतला कसा आणि मंदिर झालं कसं जरासं उत्तर चांगलं तयार ठेवा आता पाहिजे म्हणलं नाही तर बा निरा मोठ्या मोठ्या गोष्टी तू या आणि इथे येऊन करजो कचरा असं आहे तुमचं तुम्ही काही घाबरून देता लोकांना अरे घाबरायचं नाही ना थांबा ना तुम्ही खोटं पण रेटू हो काही आलं का तुमचं काही निपटलं ना तुमचं निपटलं बरोबर कोणाची काही अडचण नाही आली ना काशा गिशाची काही आली का नाही ते सगळे निसटलेत ना देवीदासच्या ना सगळं ते बरोबर आहे बा हो म्हणजे पोतिरा फिरवला त्याच्यावर देवीदासनं आणि त्या मनोज पाटीलनं सगळं त्यानं व्यवस्थित दाखवलं आणि आपलं पद्धतशीरच होतं बाकी जायचं बी झोकं फक्त आता म्हणलं तुमचंच जरासं म्हणजे आम्हाला म्हणजे असं वाटतं की बा डोंगा डुबते का हो तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही जर सापडले की आम्ही गेलो समजा मग म्हणून म्हणलं जरासं पहा आता तुम्ही लवकर या इथं पटकन जेवण होऊन चालू आहे द्यायची बरोबर ठीक आहे ना हो निपटतो आम्ही आमची नका काळजी करू तुम्ही हो तुमचं निपटलं ना आता जेवण होईपर्यंत पोहोचतो आम्ही तिथं कमांडर पाठवून द्या आपली आपल्या मठावर हो इथंच आम्ही आता आराम करू राहिलो होतो आराम करते तर हो या लवकर या लेको हारावरा पाहू राहिले हो अंदर पट्ट्यात आलो असतं पाहिलेच त्या आता लोक तुम्ही हो या चटकन आता मी गाडी पाठवून देतो ओके चला आता कंदीला पाहिजे बस आता 10-15 मिनिटात ती कमांडर पोहोचती तर निघणार म्हटलं आपल्याला पहिला नंबर तुमचा आहे म्हटलं आता इकून गेल्या पाहिजा जरा पद्धतशीर सांगा तुम्ही दोघं पाहिजा मुश्राम भाऊ अरे काय राजा अरे आम्हाला काय भेव आहे सांग ना तू आता आम्ही 2 महिन्यात काही घेतलंच नाही हो आहे ते अगोदरच आहे जुनं पुरानं आम्ही घबाळातला रुपये खर्चला नाही 30 लाख आमची जसच्या तशी त्याच्यात आहे आता मग श्रीराम काय सांगणार आहे बा माहिती 12 एकर जमीन आहे पोरगं आम्ही कामधंदे करतो शेतीवाडी आहे बाकी घेतलं काय जुनंच आहे सगळं म्हणून आमच्यावर काहीच नाही माझ्याजवळ काय गाडी आहे फक्त वावरही नाही काहीच नाही विचार तुम्हाला आहे हो तुम्ही काय सांगतात म्हणलं की बा तुम्ही 60-70 लाख रुपयाचा माल घेतला बा कारण की आता या खादोड्यानं सगळीच त्यानं तेल टाकलं म्हणते ना ते तर सांगितलंच असेल त्यानं की बा आता शिवलालने इतका माल घेतला कसा मग तुम्ही काय सांगता आता हो ते मला सांगा पहिले सांगा आता बरोबर ना आपल्याला काय जे म्हणते तुम्ही काय सांगता अरे आम्ही काय सांगणार आहो अरे आम्ही एकच सांगणार आहोत की बा आम्ही जे खरेदी केली 60-70 लाखाची हे तुमच्या मेवण्याने दिलेल्या पैशातून केली कारण की जगजाहीर तेच आहे ना आम्ही ज्याला त्याला तेच सांगितलं का नाही पहिल्यापासून की बा अळत आणि हे खरेदी हे सगळं कंदील आबाजीच्या मेवण्याची आहे आम्ही फक्त रोजा मजुरीनं हवा असंच आम्ही सांगणार आहोत तिथं अरे बाबा रे का फाशी घालला होता का त्याच्यामध्ये अरे बाबा मेवण्याने मला फाशी घेऊन आता जीव घालला होता का अरे त्याचं नाव सांगितलं तर माग आहे हिंना दे ते म्हणून काय केलं जवळ बापू तुम्ही अरे बाबा म्हणलं दाट्टा सरकारने त्याचा हो एक दाट्टा सरकारने ते काय देणार इतके रुपये अरे आणता का आपत बा दुसरं काही सांगा तुम्ही कशी बोल राहिले तुम्ही अरे अशानं तर मग आपण हातानं अटकणार मग पहिले आपण लोकांना तर बडभाऊसारखी बऱ्याचशा लोकांना चर्चा केल्या आपण की बा पैसा असा आलेला आहे आता म्हणसान की बा इकडून आला तिकडून आला काही खोटं बोलल्यानं थोडी जमते काही जे पहिला आहे तेच चालवा लागते आम्हाला आता अरे बाबा राजा तुम्ही तर लस विचार दिसू राहिले बा म्हणजे काही सांगार नाही घेऊ राहिले तुम्ही सटकन घोंगडं दुसरीकडे फेकू राहिले मागावर मग आता म्या काय करावं म्हणजे आता एखादा मेवना उभा करायला लागणार आपल्याला आहे ना आपल्याला पैसा मग तुम्ही काय लोड घेता जराशे 2-4 हजार 5-6 हजार दिले की तू असं बोल बा मग काय तर तुमच्या मेवण्याने म्हणा टेन्शन घेऊ नको सरळ सांग म्या दिले म्हणून हो पाहून घे पुढचं पुढे असं नाही का हो ना 20,000 दिले की मेवना मानन मग नाही का बरं ठीक आहे मग समजा त्याला करतो मी मॅनेज मेवण्याला नाही का त्याच्या घराची तपासणी झाली तरी पाहू पुढचं पुढे नाही का फक्त म्हणलं हे तर नाही पडलं पण ते मंदिराचं कसं म्हणलं हो मंदिराचं ते जर म्हणून 1.5 कोटी कुठून आले तर मग त्याला कुठं काय करा म्हणलं मग त्याची काळजी कायली आपल्याला त्याची काळजी चिन्नास्वामीले एखादा चिन्नास्वामी उभा करू आपण दुसरं काय एखादा फोन लावू आपल्याच माणसाले चिन्नास्वामी बोलतो असं तसं करून रामकृष्ण हरी जाय तिकडे आपण काय आपला काय रोल आहे त्याच्यात पण आता चिन्नास्वामी कोण उभा करता तुम्ही हो मेवण्याला मी उभं करू पण चिन्नास्वामी कुठून आणा होता ते पाहिजे ना आपल्याला बोलणारा पुढचा मामा लुटरे नाही का हो मामा लुटरेला घेऊन आपण मग तेही सामील नाही घ्यायच्या त्याला म्हणा मग आम्ही तुझे नाव सांगणार आहो म्हणा तू चिन्नस्वामी होय तुला फोन लावीन आम्ही अंगावर आलं तर तू सांगतो बा म्या पैसा दिला म्हणा काय करा ती तोपर्यंत तू बुद्धिमत्ता चालू म्हणा बोले का असं करला का नाही का हो ना त्याने 60 लाख दाबले ना मामभाच्या दोघांना हो त्याला फोन कराच लागन असं आलं म्हणतो अंगा हो आम्ही जाईन तर तू बी जाणार आहे हो त्याला फोन लावून द्या मग आता हो तूच लाव मी बोलतो तूही बोल हो ठीक आहे मग त्याला सांगून दे तुम्ही आता आम्ही चाललो म्हणा बा चौकशीले जर आला अंगावर तर मग पाहिजे म्हणा आता सतर्क केलं बरं म्हणजे साहेबात एकदा फोन लावायला मोकळं नाही आताच लावा मग कुठं बघतात कुठं काय हो लाव फोन लाव आतापासूनच तयारीत जावं लागते ना मग बिमारीच्या आधी औषध घेतलं बरं लाव फोन आहे भी
विवरीच्या तिरी माझे माहेर पंढरी आहे विवरीच्या तिरी आहे विवरीच्या तिरी माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी आहे विवरीच्या तिरी माझे माहेर पंढरी चला मस्त बाबा मोठे पाटील कान तृप्त झाले भजन ऐकून. हो एक तर आता मस्त जेवण झालं. संत गजानन महाराजचा मठ आहे आपला पंढरपूरले. खरोखर बा माना लागल नाही का. काय स्वच्छता आणि काय व्यवस्था, काय जेवणाची व्यवस्था, 5 स्टार काय काढलं नाही का. हो बाकी मस्त पण लेखाचं. हो इथं आपण व्यवस्था आपली केली, लय बरं केलं. हो पण नाही म्हणलं आज आता काय निघाची करला का ना आता नाही का. एखादी गाडी करून म्हणा. हो आपले कंदील आबोजीन हे तर पोचले असं नाही गावात ती समजा काल गेले तर. कामी आहे का ते दोघं जण पुढे बरे गेले ते. मग काय तर चला 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 दर्शन तर नाही करू ते कुठं. हो नाही चला पुढे चला पुढे. आता इतकी घाई द्यायले जा लागते आम्हाला जा लागते. गेले बा गेले जाऊ दे तिकडे. पण आपलं सुखानं कसं आज दिवसभर सकाळपासून गोपालपूर पाहिला आपण. तिकडे तनपुरे महाराजचा मठ पाहिला, कैकाडी महाराजचा मठ पाहिला. त्याच्यानंतर आपलं गोपालकृष्ण मंदिर. किती इकडचे आपण चंद्रभागेच्या नदीतनी होडीत फिरलो. किती म्हणजे पर्यटन स्थळ पाहिले गेले. किती आनंद वाटून राहिला ना. आता शेवटी तर गजानन महाराज मठावर येऊन बसलो. किती माणसाला प्रसन्न वाटून राहिलं. आणि आले काय निरा गावात जायची घाई. चला 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 बरे गेले जाऊ द्या पोहोचले असं ते. हो दे ना त्याले बा मनच नव्हतं. मग काय तर मन देवळात आणि चित खेटरातच होत त्याचं. मग काय तर निघाले तरी पुसून जाऊ द्या आता. बरं आपण मग आता काय एस टीनंच जाऊ मग नाही का. मोठे पाटील काय वाटते तुम्हाला आता यायची गाडी काय. आपली मामा लुटरीची गाडी आहे. हो त्याच्यात तर आपण बसणार नाही. तसं करू मग. नाही तर मी म्हणतो गाडी करा एक स्पेशल रामपूरपर्यंत. हो मी पैसे देऊन देतो काही विषय नाही. नाही तर मग मन सांगत एस टीनं बी माय काही नाही बा. म्हणलं मी काय म्हणतो. हो फोन येऊन राहिला घरचा आहे वाटते बहुतेक. हो बोलतो मी तिकडे जाऊन. हो आलोच मी 2 मिनिटात. हो बसा तुम्ही. हो या ना या. हो या काही हरकत नाही बसतो ना मी. या तुम्ही या. उन्हें पैगाम करता हूँ उन्हीं की दी हुई दौलत उन्हीं के नाम करता हूँ का काम है चलना दिए का काम है चलना वो अपना काम करते हैं मैं अपना काम करता हूँ विधाता ने सभी में कुछ न कुछ तो बात दे दी है. हॅलो मामा लुटरे बोलतो. हां बोला कंदिला आबाजी. मला वाटलं घरचाच फोन आहे का. बोला बोला. हो पोचले. ते कसे जातात तेच तर आता घोर आला आम्हाला. हो ना इथं आम्ही रामपूरच्या आसपासच आहोत. तुम्हाला तर आम्ही सांगितलं ईडीची धाड पडेल आहे म्हणून. हो तर आता आमचीच चौकशी बाकी राहिली चौघाची ना. आम्ही इथं मठावर बसेल आहो. हो तर म्हणलं थोडंसं एक प्रश्न पडला आम्हाला. त्यानं जर विचारलं बा 1.5 कोटी आणले कुठून मंदिर बांधाले. हो तर म्हणून म्हणलं खादोडीने तेल टाकून दिलं आहे. तर आता याच्यात मार्ग कसा काढायचा. हो त्याच्यासाठी तुम्हाला फोन लावला की बा आता एक तर तुम्ही अटकेला याच्यातनी. हो तुमचा हात आहे. 60 लाख रुपये तुम्ही भाषेनं हडप केले. हो त्याच्यानं आता एक तर मग तुम्ही बी अंदरपट्ट्या तर आम्ही बी अंदरपट्ट्या. म्हणून म्हणलं काय मार्ग काढा सांगा आता. आता मी काय मार्गदर्शन करू तुम्हाला. तुम्हाला म्हणलं ना म्या अरे लवकर खर्च करा आणि मोकळे व्हा. तुम्ही कायले लाडू लाडू ठेवलं ते. मले धमकी देऊन राहिले तुम्हाला जा लागून. अरे मले काय बाहेर खाणं आहे अंदरे खाणं आहे. मला सवयच आहे त्याची. माय काय आहे माझं कोणते 2 लाखाच्या वर रुपये नाही राहिले. हो तुमची काळजी आता पहा बा तुम्हाला काय करायचं ते. मी काय सांगणार. मला काही काळजी नाही. मला अंदरही टाकलं आणि बाहेरही ठेवलं. हो 2 फटक्याले मला काही एवढा फरक पडत नाही. पहा तुमचं तुम्ही काय करायचं तो. अरे बाबा लयच खतरनाक माणसं राहिले तुम्ही तर. बाबा शिवल्याच्या वरून भरले. म्या म्हणलं भरला सुधारला का माणूस. अरे का गयाला फाशी अंतराच्या माया तुम्ही. तुम्ही ते एखाद्या पुरीच्या बापासारखे बोलून राहिले आता. मी फक्त तांब्या घेऊन येईन बा बाकी तुम्ही का करा सगळं. असं कसं होणार आहे ते. 60 लाख घेतले ना तुम्ही राजा असंच ते का.
घेतले म्हणजे मी का नाही म्हणून राहिलो का? अरे घेतले म्हणून मायानं सांगून द्या ना. हो ना, सगळे जमा, मले काय आहे. नाही ना राजा, असं कसं बोलाय हो तुम्ही राजा? हा बा सगळं घबाल जाग्यावर आहे, एका जागी आम्ही व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि तुम्ही असे हात नका वरे करू ना. तुमच्या भरोश्यावर कार्यक्रम आहे आता. नाही ते बा पुरेच्या पुरे फिटलो आम्ही, पुऱ्या सोयऱ्या धायऱ्यात आमची नामुसकी आहे. उद्या पेपरला बातमी आली म्हणून समजा आता अंदरपट्ट्यात गेले म्हणून 12 जण जेलात. हो तुम्हाला तर काही विशेष नाही त्याचा. म्हणून म्हणतोय बा आम्ही सांगतो तेवढं काम करा फक्त यावेळेस. हो कारण की मंदिर झालं पाहिजे ना, आपलं मंदिर महत्वाचं आहे ना. असं काही बोला तुम्ही. हे बा मंदिराचा विषय म्हणून मुकाट ना मी. हो तुमचं गेलं तर मला काय घेणं देणं नाही. हो फक्त ते 1.5 कोटीचं काय केलं तुम्ही मंदिराचं, कुठं ठेवलं ते घबाड? आहे ना ती आहे ना आमची, बाकी सगळी एका ठिकाणी आम्ही व्यवस्थित ठेवलेले आहे, त्याची काही चिंता नाही. हो फक्त एवढं एक काम करा तुम्ही. तुम्हाला जर आम्ही फोन केला हो ईडीवाल्यापासून किंवा पैसे कुठून आणले, तर तुम्ही एवढं सांगा की बा चिन्ह स्वामी आहो मी. हो मीच ते दिलेले आहे. मी त्या बुरुज खेळचा रहिवासी होतो. माझ्या आबाजीनं मला हे सांगितलेलं आहे. हो मी खूप श्रीमंत आहो, असं तसं आपलं लंब्या फेकून द्यायच्या. हो ना, ते तर मला माहीत आहे ना. हो मला तुम्ही तेच सांगायला ना स्टोरी रस्त्यानं. हो सांगतो मी ते. तेवढं बोलायला काय जाते. पण त्यानं म्हणलं या इथं समोर, मग मी काय बोलू? मग याचं ना, मग तुम्हाला काय भेव आहे? तुम्ही राजा रातोरात म्हणजे रंग बदलणारे माणसं. तुम्ही काय बाद घुमता लोकायले. पहा ना काही जरा कला दाखवा तुम्ही. चिन्ह स्वामी होऊन या, लय सांगार आलं तर, नाही तर आम्ही निपटायचा प्रयत्न करतो. हो पण एवढे 1.5 कोटी देणारा माणूस गरीब असते का? मी का 4 व्हीलरनं म्हणा किंवा एसटी नेऊ का तिथं? काही चांगली व्यवस्था करावं लागेल ना याची, तर त्याला डाऊट नाही येणार. मग आता काय हेलिकॉप्टर करू का त्यासाठी राजा? अरे बा 4 व्हीलर नाही ना तू, असं असते का? पण मी केरळला आहो ना. मग केरळहून इतक्या लवकर येणं होते का माया? हेलिकॉप्टरची व्यवस्था करा तुम्ही माया. हो मी इथून भले सोलापूरला जाऊन जवळपास जाऊन पाहतो व्यवस्था प्रायव्हेट एखादं. बिलाचं पाहायचं फक्त. मापाशी पैसे नाही बरं, मा खर्चा पाण्यापुरतीच आहे आता. बाबा हो का? बरं ठीक आहे बा, सगळे मिळून आम्ही वर्गणी करून हो देऊन देऊ हेलिकॉप्टरच्या. हो त्यानं जर म्हणलं बा केरळवाल्याला बोलवा तर तू हेलिकॉप्टर नाही आहे, काही विषय नाही आहे ना. पैसा आपल्यापाशी नाही रे शिवला. पैसा असल्यावर काय लोड आहे? मग तेच म्हणलं ना, आहे ना आपल्यापाशी. हो हे बा मी काय म्हणतो लुटेरे भाऊ, तुम्ही तयारीत राहा. हो बुकिंग गिकिंगचं पहा. हे जे आमचे रामपूरवाले आहे हो त्याला म्हणा हिंडा अजून किती काही दिवस, आणि तुम्ही सटकन निघून या इकडे. हो बाकी काही विषय नाही. बरं ठीक आहे, मग मी पाहतो प्रायव्हेट कुठं हेलिकॉप्टरचं काय व्यवस्था. तर हो यायला सांगून देतो मी, निघतो म्हणतो बा. हो ते येतात मग फिरत आपले. हो चला ठीक आहे, मग सांगा काय होते तर. हो बिलकुल. हो तिथं गेल्यावर आता काय परिस्थिती होती हो पाहतो मग. हो आली वाटते कमांडर नाही का? हो चला आमची कमांडर आली, चाललो म्हणलं आम्ही आता. हो पाहिजे म्हणलं काही अडचण आली तर आता बरोबर तसं सांगितलं तसं करा आता. ठीक आहे, ठेवा फोन आता. चला हो चला लवकर. कुठे गेले बबन नाही आले? बसा लवकर, पटकन जाणार आता. मग काय राजा बसली तर युरायला ते आता तिथं ते सतरंजी आहे ते आता नेऊन नाही द्यायला द्यायले. हो तिथे आपण आणले ते. हो जरा फळा मारतो नाही तो म्हणे. हो तर येते 2 मिनिटात येते. बरं मी काय म्हणतो, हो काही वातावरण बरोबर आहे ना, काही अडचण नाही ना? अडचण म्हणजे आता हाय बी नाही बी. हो कसं आहे आता, आम्ही तर समजा निपटलं आमचं, पण तुमचं आता कसं आहे, आता पाहिजे बा तुम्ही, ते तुमच्यावर डिपेंड आहे. हो काय होते काय नाही. ते 1.5 कोटी मोठे आता अंगात येणार आहे आपल्या आता. हो कसं काय करणार आहे तुम्ही आता, काय सांगणार आहे तर? नाही अरे ते काही टेन्शन घ्यायचं काम नाही, ते निपटतो तुम्ही बरोबर. काय आता हो चला आता पटकन आले का बाबा, दे आवाज दे बरं येईल. आले तर हो, चला हो बाबा घ्या लवकर चला, पटकन थैली घ्या, चला लवकर. आले का? बरं झालं बा, वाटच फोन राहिलं ते बा, आत्ताच पुकारा झाला. हो आम्ही म्हटलं बस 2 मिनिटात आले बा, थैल्या ठेवली का आलीस. हो आले ना, शिवल्या गिवल्या आला ना? कशा? अरे आले ना, ते काय 2-4 कागद घेऊन या लागेल ना म्हणे मले. हो बस तेवढं काढतो म्हणे, आलोच म्हणे मी. हो आता आता यायचा नंबर आहे, द्या ना पाठवून. पाहिजे म्हणलं कंदीला बाजी, सगळी भिस्त तुमच्या चौघावर आहे बरं आता. हो आता पहिले तुम्ही दोघं हो जा, ते मारतीन ते सुटकेस घेऊन हजर आहे बिलकुल. कागदपत्र तुमचे चटकन जा, काय आहे ते क्लिअर करून या. ते पहा काहीच काळजीचं कारण नाही, सगळा मेळ बसवेला आम्ही. हो पूर्ण अभ्यास करून आलेला. हो तर भाऊ चल भानू घे बरं आपली थैली. तर मारती चला रे बा. हो चला हो येतो म्हणलं आता. हो चला आले का तुम्ही? हो बराच वेळ गेला तुम्ही यायला. हो चला आता. काय तुमचं नाव मारुतराव दुटके नाही? हे तुमचे वडील. अच्छा आले पंढरपूरहून. चांगला प्रवास. ओके चला आता. हे सुटकेस थोडीशी बाजून घ्या ना दादा. हो हे चेहरा दिसत नाही तुमचा. हो बाजून घ्या, ते खाली ठेवा, ते मांडीवर ठेवा ते. दिसत नाही इथं. हो ना, मोठा चष्मा घालून शान मारून राहिला. हो घेतो. काय आता याच्याकडे प्रॉपर्टी. हो हे 8 एकराचा 1 7-12, हे 2 एकराचा, हे 2 एकराचा, म्हणजे 12 एकर जमीन. हो घराचं 8, बाकीचं अजून काय ट्रॅक्टरचे कागद बाकी अजून. हो बाकी तर काही तर दिसत नाही. बस झालं का? इतकंच आहे का? हो आपलं शेतीवाडी 12 एकर, 1 ट्रॅक्टर, आणखी बाकी अजून काही अजून याच्या व्यतिरिक्त काही दुसरं? बस एवढंच आहे आमच्याकडे. हे 2 एकर आता या 2 वर्ष आधी घेतलेलं आहे. त्याच्या ते 2 वर्ष अगोदरचं नाही, आता या 2 महिन्यामध्ये तुम्ही काय घेतलेल्या वस्तू? हो कोणत्या वस्तू खरेदी केल्या तुम्ही? आता काय घेता साहेब? एवढं बजेट लागेल ना. मग काय तर हे आता 12 एकर जमीन आहे, पण पीक पायसन तर काहीच नाही. मग काय तर आता आमचं आम्हाला माहिती किती उत्पन्न काढावं लागते, खर्च किती आहे तर. खताचे भाव येते, काय भाव भेटते आम्हाला. मग काहीतरी आता चाल ढकल चालू आहे, शेती करा. मग काय तर खाणं पिणं भागते त्याच्या पडेल काय आता. हो फक्त घराची रिपेअरिंग केली बा आता, बाकी तर काही नाही.
अच्छा म्हणजे ठीक आहे. मग समजा 12 एकर जमीन काही तर केलं नाही. हो, हे कायचं काय याच्यात नाही आता एवढी चौकशी करा म्हणते याची. अच्छा म्हणजे तुमच्याकडे असं म्हणजे नवीन यावर 2 महिन्यात काही नाही. चला ठीक आहे, मग काही हरकत नाही. आता जमिनी भरपूर आहे, सगळं पद्धतशीर आहे. हो, येऊ शकता तुम्ही. चला नेक्स्ट तुम्ही चला आता. या तुम्ही. अरे रे रे काय बोलता राजू? हो तासही नाही म्हणता तुमच्या घरी? हो का? असं असं म्हणजे म्हणजे हातावर कमावणं हातावर खाणं नाही? अरे बाप बेकार काम आहे राजा. हो ना, आता काय करता, कोणाला सांगून फायदा नाही. हो काय करा आता, जमीनच नाही आपल्यापाशी. हो एक कधी आपल्या बापदादाने घेतली नाही ना आपल्याच्या घेणं झालीच नाही, होतही नाही. हो काय आता चक्की चालवतो. हो चक्कीवर काय आता 5-50 रुपये रोज पडते आपल्याला. हो लाईन बिल लय येते. हो काही काही तर घाटा येते आम्हाला. आणि दुसरी गोष्ट अजून राहिलं काय आता, पेपर एजन्सी आहे पेपर. हो कसं आहे, पेपर येते तेवढा गावातनी पोरगं वाटते. हो त्याच्यावर आपलं कसं तरी गुजराण करतो आम्ही. कंट्रोल तर समजा गहू ज्वारी जे काय भेटते ते तांदूळ गेलोय. हो त्याच्यावर समजा. आणि बुडी आता कामाला जाते. हो माझ्यानंतर काहीच होत नाही. हो आणि पोरगे बी असं आहे. हो बेरोजगार आहे. हो बेरोजगार भत्ता आता काही चालू होते काय माहीत. हो मध्ये फक्त समजा निराधार आहे आणि बुडीले समजा लाडकी बहीण आहे. हो अशावर आमचं कसंही कुटुंब चालते समजा. असे पैसे जमा करू करू आम्ही ते घर आता काहीतरी पुढे पुढे बांधलं बा. हो नाही तर बाकी काही नाही आमच्यापाशी. अच्छा हो का? लोक राजा तुमच्यावर शक करून राहिले, घबाड सापडलं म्हणते, तुम्ही म्हणता की काहीच नाही आमच्यापाशी. हो काय ते 7 सीटर गाडी आहे ना तुमच्याजवळ? हां हो ते आता कागद दाखवले तुम्ही. हां हो त्याचंही काही येत असेल ना? अरे कुठं हो, ते मेवण्याने दिली गेले चालवाले. मग काय तर सगळं इंजनचं काम निघालं, दुरुस्ती करणं होऊ राहिली. मग काय जाग्यावर उभी आहे, ते वर्ष झालं. मग काय तर काहीच नाही आमच्यापाशी, काहीच नाही. अच्छा म्हणजे मेवणे बांधून तुमच्या दिली गाडी नाही का? हो मग आता मेवण्या काही सपोर्ट नाही का मेवण्याचा तुम्हाला? हो काही म्हणजे आता गाडी जर देऊ शकते तर चांगला श्रीमंत असं मग मेवना. करावं लागते आपल्याला श्रीमंत. किती काय आपला मेवना असला आणि कोणी असलं तर कोण देते कोणाले? हां कोण नाही देत म्हणलं. राखी बंधनला गेली ना बहीण, त्याची समजा माघरची बाई 100 रुपयावर टाकत नाही. हो काय करता, पैसे आले का पैसे टाकते का? मग काय त्याला खाड असते. हो जाऊ दे, काय करावं लागते आपल्याला मेवण्याचं घेण्याचं. हां आपलं कसं हातावर कमावून खाणं नाही का? जाय तिकडे कोणाला मागू नको. हो चला येतो मग आम्ही. आमचं काही राहिलं का आता? नाही तुमचा तर काहीच विषय नाही. हो राजा देव माणसा तुम्ही पंढरपूर आले राजा, दर्शन घेऊ द्या. हां या तुम्ही आता. ते पुढचे पाठवून द्या, शिवला टोकुटे बबनराव हेंबाळ्या. हो तेच राहिले आता आणि विषय क्लिअर. काय लुटे रे, काय झालं म्हणलं? हा कोणाचा फोन होता, घरचा होता का? अरे हो तेच म्हटलं, ते घरून फोन होता, जरा इमर्जन्सी काम आहे, जरा जाणं होतं राजू. हो तर म्हटलं आता कसं तुम्ही तुमच्या हिशोबानं मग एसटीन रामपूरला जा मग आता का काय न जातात. हां हो मी निघतो म्हटलं, मग आता जरा तयारीला लागा लागते मला. पण आता रामपूरला आले असते आणि तिथून मग तुम्हाला काय एक दिवस दुसऱ्या दिवशी गेलं असतं चाललं असतं. आज आम्ही निघूनच राहिलो ना आता. नाही हे बा मग टाईमच नाही, कसं आहे लवकर निघणार. हो तुम्ही कसं आरामात जा ना, भले अजून काही ठिकाणं राहिले असेल ते पाहून जा. बरं ठीक आहे काही अडचण नसते पडते काची. हो तर तुम्ही असं करा, हो तुमचं आता आपल्या रूममध्ये सामान आहे ती घ्या आणि जा मग. हां हो जा, गेले की आम्हाला फोन करा. हो आम्ही पाहतो आता काय करायचं ते. हो मुक्काम करावं का आज आता का काय करावं. हो या मग तुम्ही. हो अडचण नाही ना, पैसे गिसे सगळं बरोबर. अडचण कायची आता, सगळे घबाडवालेच आहेत ना. काय आता हेलिकॉप्टरच्या सोयीसाठी चाललो ना आता. नाही काही अडचण नाही आहे ना, आपले तिकीट पुरते आहे दा. हो येतो मी आता. हो या मग, रामकृष्ण हरी. गेला बा लुटेऱ्या नाही का? हो ना, ती असलं की जरा मजा येत जाय. पण हो जाऊ दे आता, काय त्याच्या मग कामाला नाही का? पण मनानं लय साफायला का नाही का? हो काही बी असो, कोणाला मदतीले हो काही बी हजर असले का नाही का? चांगला माणूस आहे, स्वभाव चांगला आहे. ते कसा होता ते चोर चपाट्या करे पहिले, पण आता सुधारला का जा. हो बरं आपलं कसं करता मग आता? नाही डॅनियाबाजी. हो आता आपलं निघणं होईन का म्हणलं रामपूरले मग एसटीनं? होईल का आज आपलं पोहोचणं? आता 2च्या पुढे टाईम गेला. आता उशिराचं का आहे, झालाय उशीर आपल्याला. तर आपण मग आपल्या झाबरूच्या बंगल्यावर राहू ना. आज रातचं आणि सकाळीच मग आपले निघाले जो आपल्या गावच्या एसटीनं. असं करू ना मग. हो रे हे तर लय सोपी आयडिया मग नाही का? हो आपल्याला तरी रातचे 12 वाजते तिथपर्यंत जायला लोक नाही का? मग कारंजा गेलं की बस आपलं झाबरूच्या बंगल्यावर हो मुक्काम करू नाही का? हो तिथून मग सकाळीच निघू. पण चाबी गिबी आहे का नाही डॅनिया तुमच्या जवळ? हा रातच्या 12 वाजता जाऊन बसायला ग. हा चाबी आहे? चाबी आहे ना मापाशी. झाबरून मापाशी एक चाबी दिली, एक नलूबाई जोड दिली, झालं. बाकी कोण आहे? एक त्याच्या पैशी आहे. 3 चाब्याच कुलूपाईन दिले. बरं तसं करू मग नाही का? लवकरच निघू मग आपण एसटीनं. हो कसं आहे 10-11 वाजे लोक पोहोचलं तर फारच चांगलं. लागल्या भूका तर तिथं मग काही गॅस गिस असेल ना? अरे बाबा सबन व्यवस्था आहे त्याच्या बंगल्यातनी. मग काय तर सगळे डबे भरून आहे किराणा. आपल्याला नलू म्हणी या म्हणते काही पण मी जात नाही. चला जाऊ द्या मग, आता मेळ बसला आपला. हो जाऊ दे, लय आता रामपुरात एवढा उशिरा जाणं बरोबर नाही. हो चला आता आपले बी आता थैल्या गेल्या भरभर करू सामान, भाडं थोडं देऊन टाकू. लवकर निघायची कोशिश करू. जरा नाही
नाही का हो ना. हे लंबई तोंडे 100% चेहऱ्यावरून वाटून राहिला. हो खादोडे म्हणते हाय गबाडीतच. हो हे बाकीचे रामपुरातले काही इमानदार लोक आहे, हे दोघं नालायक दिसते मला. हां काय म्हणते मग, काय काय प्रॉपर्टी आता हे 7-12 काय 1.5 एकर आहे का तुमच्याकडे जमीन समजा? हो, बाकी एक कमांडर आणि एक समजा घर आणि बाकी अजून काही? तर बाकी तर काही नाही, आता जे तुमच्या समोर आहे तेवढंच बस. हो एक 7-12 आहे, हो, एक घराचा 8 आहे आणि बाकीचा आता एक गाडीचे कमांडरचे जुन्या 35,000ची घेतली होती तिचे कागद आहे. हो बाकी तर काही नाही बा. अच्छा अच्छा. आणि हे आपलं बबनराव तुम्ही हे माळे नाही का? हो तुमच्या इकडे काय 2 एकर जमीन दिसून राहिली मला. बाकीचं तर काही दिसत नाही. घर वगैरे मातीचं दिसते तुमचं, सिमेंटचं नाही म्हणून दाखवलेलं आहे तुम्ही. बाकीचं अजून तर दुसरं काही असं म्हणजे हा एक लुना आहे म्हणता का, स्कूटर आहे काहीतरी. बस 2 एकर जमीन आपली, ती कोरडो आहे आणि विशेष म्हणजे समजा घर आहे मातीचं आहे. काही नाही, बाकी काही नाही आपल्यापाशी. 100% गोलमाल आहे तिथं नाही का? हो ना. 1.5 एकराला माणूस हो ना, असं वाटतं 2-3 एकराला आहे का नाही का, रायनी म्हणतं असं दिसून राहिलं. अच्छा 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 अच्छा. ठीक आहे. हो बरं ठीक आहे, चालते ते तुमच्याकडे जे काय असेल ते. पण तुम्ही आता अडतदारी आणि खरीद केंद्र सुरू केलेलं आहे. तुमच्या दोघांकडे समजा 60 लाख रुपये इतका खरेदी करायसाठी पैसा आला कुठून? याचं तुम्ही मला स्पष्टीकरण सांगा. स्पष्टीकरण म्हणजे काही द्यासारखंच नाही ना. आता हे जे आता आम्ही खरेदी केलेलं आहे, हो हे आता आम्ही पुण्याला नेऊन आता एका कंपनीला माल दिलेला आहे, जे काही मार्केटला घेतलेलं आहे. हो ते सगळं आता जे आमचे कंदिला बजे आहे, हो ते मागं उभे आहेत ना, तुम्ही त्याची चौकशी केली. तर त्याचे जे मेवणे आहे, हो त्यानं आम्हाला पैसा दिलेला आहे आणि आम्ही खरेदी करतो. रोज मजुरी आम्हाला तिथे देतं 500 रुपये रोज. म्हणजे वाऱ्यावर भारी बनून राहिले नाही का? अच्छा अच्छा. म्हणजे ते मागं तुम्ही काकाजी तर तुमचे मेवणे यायला पैसे देतात का? हे खरेदी केंद्र त्याचं आहे का? हो हो ते आमचे मेवणे आहेत. हो मेवणे आहे, अमरावती तिकडे गाव आहे त्याचं. तर ते यांना पैसा देतात आणि ते खरेदी करतात आणि मग ते नफा समजा यायला मजुरी देऊन बाकी ते घेतात. अच्छा बरं बरं ठीक आहे. तुमचे मेवणी यांना पेमेंट देतात आणि हे समजा खरेदी करतात. बरं तुमचे मेवणी कुठं असतात? त्यांना तुम्ही एक कॉल करा आणि आता किती वाजेपर्यंत येऊ शकतील ते? कारण की त्यांची पण चौकशी करावी लागेल ना, इतका पैसा त्याच्याजवळ कुठचा? बाबा पैसा काय तुम्ही 60 लाख कुठं काढून राहिले? हो 2 एकराचे 60 लाख भेटले त्याले. समृद्धी महामार्गात गेलं नाही का त्याचं वावं? मग आमच्या मेवण्याचं मला खडकू नाही त्याला जवायले बहिणीले. मग त्यांना 4 एकर जमीन गेली त्याची 1,20,00,000ची. मग काय तर तुम्हाला काय माहिती आहे? भलव का द्यायला फोन करून भलव का म्हणलं. अच्छा बरोबर आहे. एवढा टाईट बोल राहिला म्हणजे खरंच असलं पाहिजे नाही का? अच्छा 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 अच्छा. ठीक आहे. म्हणजे समृद्धीमध्ये गेलेला आहे का वावर? अच्छा 4 एकर 1,20,00,000 मध्ये बापाला का? मग तर बजेटच बसला. अच्छा त्याच्या भरोशावर तुम्ही समजा इकडे अडतदारी खरीद केंद्र समजा सुरू केलेलं आहे. काय तर आमची काय अवकात आहे हो? मग काय त्याच्या भरोशावर सगळा कारभार आहे. मग काय ते कपडे त्याचेच आहेत. त्यानं आम्हाला दिले म्हणजे चांगलं वाटलं पाहिजे मार्केटमध्ये. हो तर ते सगळं त्याचंच आहे, आमचं काहीच नाही. हे कमांडर समजा 35 फक्त ते माझ्या इमानदारीचे आहे, बाकी सगळं त्यानं दिलेलं आहे. हो आमचं काहीच नाही. बरं ठीक आहे. समजा आता तुमचा मुद्दा तर क्लिअर झाल्यासारखाच आहे, कारण की आता एवढा पैसा भेटल्यावर ते मार्केटिंगमध्ये लावत आहे. हो पण बाकी एक मुद्दा मला खादोडीने सांगितलेला आहे तक्रार करताना, की बा 1.5 कोटी रुपयाचं मंदिर तुम्ही रामपूरवाले बांधून राहिले, ते कशा भरोशावर? इतका पैसा तुमच्या गावात वर्गणीतून आला कसा? नाही हो साहेब, वर्गणी काय वर्गणी कोण केली वर्गणी? अरे बाबा म्हणलं एक चिन्नास्वामी आहे, तुम्हाला सांगितलं ना सरपंच साहेबांना. चिन्नास्वामीनं केरळचा माणूस आहे ते. तसं आमच्या गावच्या बाजूच्या बुरुज खेळतच होतं ते, वसान गाव आहे ते. त्याचे आबाजी राजा इथं. हो तर त्यानं ते पैसा लावलेला आहे त्या मंदिराचा. ते विटा गिटा ते मालजी पाठवला त्यानं पाठवला. नाही तुम्ही म्हणता, पण हे चिन्नास्वामी जे आहे हो याच्याशी मला म्हणजे 2 मिनिटं बोलायचं आहे. हो याच्याशी बोलू शकतो का मी? नाही अरे बोलायचा काय विषय? हो माणूस लय साधा आहे ते, पण कसं आहे वेळ नसते त्या माणसाला. हो म्हणजे इतका श्रीमंत आहे हो की स्वतःच हेलिकॉप्टर आहे त्याचं. हो मग काय करता आता सांगा तुम्ही? इतका श्रीमंत माणूस आहे, त्यांना आता एवढा 1.5 कोटी म्हणजे त्यासाठी काहीच नाही. एक तर कबूल केलेला आहे त्याच्या आबाजीनं, म्हणून ते बांधून राहिले. काय खरं आहे का खोटं आहे का नाही का? हो ना, काय फेकून राहिले का काय करून राहिले? हो मला वाटतं बोलावं असते आता कोणता चिन्नास्वामी. बरं मी काय म्हणतो, मी सगळ्या गोष्टीवर पांघरून घालतो, पण मला तुम्ही चिन्नास्वामी समोर करा. हो चिन्नास्वामीला कॉल करा आणि त्यांना म्हणा तुम्ही इथं या, 1 दिवसासाठी या. हो म्हणजे कसं आहे हे प्रकरण बिलकुल निलच होऊन जाईल मग. कारण की खादोडेचा एक असा शक आहे की बा हे पैसा तुमच्या गावाला घबाडातून भेटलेला आहे. अरे ते काय मोठी गोष्ट आहे का? शांताराम भाऊचे खास माणसं आहेत ते. त्याने जर म्हणलं ना फोनवर हो याच लागते बा तुम्हाला, आता उद्या येते ते हेलिकॉप्टरनं बोलावू द्यायले. हां तुम्ही म्हणसान तर लावतो फोन. बोलावच तुम्ही भला 1 दिवस आम्ही आणखी थांबतो. हो पण आता एक वेळ आम्हाला ते हो क्लिअरच करून जायचं आहे. हो म्हणजे ते खादोडेले आम्हाला पूर्ण हेच सांगायचं आहे की लेका तू हो किती नालायक आहे. हो आम्हाला फालतू टाइमपास केला आणि तुम्ही बा असा दावा टाका त्याच्यावर. हो हे जर समजा खरं असेल तर बिलकुल त्याला लंबच करायला गेला. हो विशेष नाही. अरे ते तर होणारच आहे, त्याच्यावर दावा ठोकणारच आम्ही. हो एवढी आमच्या गावाची जर त्यानं म्हणजे किती मानहानी केलेली आहे. पूर्ण इकडे आमच्या गावाची ईडी आली बा आमच्या गाव. मग एवढं चांगलं गाव तर आता आम्ही हो त्याला तर आम्ही अंदरपट्ट्यात आणतो. थांब म्हणा तू फक्त हे निपटू दे. फक्त आता उद्या म्हटलं थांबता का मग तुम्ही रात्रभर का मग कसं करता? नाही आम्ही थांबतोच ना. हो कारण की आम्हाला कसं आहे हो क्लिअर करून जाणंच आहे. हो एक वेळ आम्ही ते चिन्नास्वामीला भेटलो की आमचा विषय क्लिअर. हो म्हणजे कसं आहे आम्हाला सत्य समजते की अशी परिस्थिती आहे. हो काही नाही हे सगळं गैरसमज आहे. विषय क्लोज. ठीक आहे मग आता आम्ही फोन करतो त्यांना आणि उद्या 100% बोलून घेतो. हो ठीक आहे, काही वांधा नाही आता. काही वांधा नाही आता. हो आज आम्ही मुक्काम करतो. उद्याच जातो आता सकाळी. हो त्याला म्हणा बा या आता तुम्ही किती वाजता उद्या येतात ते सांगा. नाही अरे आम्ही म्हटलं येत नाही ते. हो उद्या बिलकुल आहे बा 11 वाजता ज्या तिथं चिन्नास्वामी हजर. चला पाहू उद्या आता शेवटचा भाग.